हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आपण आज आपला दुसरा अध्याय पाहणार आहोत. तर पहिला अध्याय बघितला आपण काल. त्याचं नाव होतं अर्जुन विषाद योग. म्हणजे असं काय झालं होतं की दुःखाच्या पुढची स्टेप असते विषाद. म्हणजे अर्जुनासारखा एक धुरंधर सेनानी असा विषादामध्ये बुडाला, की शस्त्र हातात गळून पडले, रडायला लागला, मी नाही लढणार. तर आपण बघितलं की त्याने 5 कारणं सांगितलीत, की मी का नाही लढणार. हा, मग आपण त्याच्या विजयाची कारणं पण बघितलीत, हो की नाही. मग आता कालपर्यंत कृष्ण काही बोलले नव्हते. हा, मग आता आजपासून कृष्ण बोलायला सुरू होणार. हा, खरी गीता सुरू होईल. तर आपण आजचा अध्याय बघूया. सांख्ययोग त्याचं नाव आहे. आपलं मंगलाचरण आधी म्हणूया. हा, ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण आज आपला आता दुसरा अध्याय, ह्याचं नाव आहे ना सांख्य योग, असं नाव आहे ह्या अध्यायाचं. तर हा अध्याय आपल्याला ना पिक्चरचा ट्रेलर कसा असतो ना तसा हा अध्याय आहे. गीतेच्या तुम्हाला गीतेमध्ये जे जे काय सांगितलेलं आहे त्या सगळ्या विषयांना टच करतो हा अध्याय. म्हणजे हा कर्मयोग सांगतो, ध्यान योग, भक्ती योग, ज्ञान योग, असं सगळ्या म्हणजे गोष्टींना थोडं 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 त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता जे पुढे हा पहिला हे लक्षात ठेवा. हा गीतेचा पहिला हे आहे. हा काय श्लोक आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाचैव किम अकुर्वत संजय. आपण बरंच ह्याचं स्पष्टीकरण काल बघितलेलं होतं. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आपण हे काल बघितलं की गीता आपल्या जीवनाचे पुस्तक आहे. हा, भगवद्गीतेचे किती 5 विषय आहेत. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. हा, मग आपण अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं बघितली होती. काय सांगितलं होतं त्याने? दया, आनंद नाही, त्याच्यानंतर पाप पाप लागेल म्हणत होता, पारिवारिक परंपरा, आणि गोंधळलेला होता, असमंजस. हा, आणि विजयाची 9 कारणं सांगितली होती. त्यात काय सांगितलेलं? धर्मक्षेत्र होतं ते, तिथे कपिध्वजा होती, तो दिव्य रथ होता. पुन्हा तो गांडीव धनुष्य होता अर्जुनाकडे, शंखध्वनी ऐक होते. त्यक्त जीविता म्हणजे जीवनाचे त्याग करायला तयार असणारे योद्धे होते. त्या दिवशी कुठली दिवस होता? मोक्षदा एकादशीचा दिवस होता. आणि भाग्यलक्ष्मी स्वतः तिथं हजर होत्या. मग भाग्यलक्ष्मी ज्या बाजूने तिथेच ना आहे. आणि ह्या सगळ्याच्या वर कोण? ऋषिकेश कृष्ण स्वतः तिथे हजर होते. त्यामुळे कृष्ण हेच धर्म आहे. त्यामुळे धर्म जिथे तिथेच सत्याचा धर्माचा विजय होतो. ओके. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड.
तर ह्या प्रभुपाद स्वामींनी ना ह्या अध्यायाला ना गीतेचे सार असं नाव दिलेलं आहे. का माहितीये का तुम्हाला? मी तुम्हाला आता म्हंटल ना, हा अध्याय आहे ना खूप महत्वाचा मोठा अध्याय आहे. गीतेची सुरुवात होते इथून आणि हा सगळ्या अंगांना स्पर्श करतो. सगळ्या गोष्टी पुढे जे काय आपण शिकणार आहोत ते थोडं 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 सगळं इथे कृष्णाने सांगितलंय. आणि जी 5 दुःखाची कारणं अर्जुनाने सांगितलीत त्यातल्या ना 4 ह्याची उत्तरं कृष्णाने ह्या अध्यायात दिलेली आहेत. फक्त पारिवारिक परंपराचं उत्तर आपल्याला 3ऱ्या अध्यायात मिळणार. हां. आणि इथं एक लक्षात ठेवायचं, की तुम्ही गीता ही नुसती शिकून विसरून जायची नाही. हां. तर ती तुमच्या जीवनात अर्जुनाने तसं वागला. तो फक्त ऐकला नाही, त्याने तसं वागलं. तर गीता आपल्या जीवनात उतरवायची आपण. तर आहे ना त्याची कर्तव्य वेगळी होती, आपली कर्तव्य वेगळी आहेत. पण त्या मार्गांवरून चालायचं. आता पहा मुख्य काय केलं, मी काल पण तुम्हाला म्हटलेलं ना, की त्याने शोधलं, की मला काय दुःख आहे. हां, असं नसतं, की आपल्याला कशाचं तरी वाईट वगैरे वाटतं. मग ते त्याने शोधलं, की माझी दुःख नक्की काय आहेत. दुसरी गोष्ट काय केली, तुम्ही गीता घरातली काढा, थोडी पानं अलटी-पलटी करा, बघा, वाचायचा प्रयत्न करा. आणि आपली इस्कॉनची गीता खूप छान मराठीत आहे, सोप्या भाषेत. सुंदर अशी गीता आहे. तर आहे ना, तो शेवटी पूर्ण शरणागत होतो कृष्णांना आणि कृष्णांना काय म्हणतो, की आता तुम्हीच मला मार्गदर्शन करा. तसं आपण पण जेव्हा प्रॉब्लेम येतील ना, तेव्हा आपण देवाकडे जातो तेव्हा काय करतो, आपण ठरवतो, नाही मला हे पाहिजे आणि मला हेच दे, तरच तू देव, नाही तर तू देवच नाही वगैरे अशा आपल्या कन्सेप्ट असतात. तर हा अर्जुन कसा आहे बघा, की तो कृष्णांना सांगतो, की ही माझी दुःख आहेत आणि आता तू मला मार्गदर्शन कर. तसं तुम्ही पण छोटे-छोटे प्रॉब्लेम येतील, तर ते काय आहेत ओळखा आणि आपले शिक्षक, आपले आई-वडील, आपले गुरु ह्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. असंही एकटं चालणं कठीण असतं. जरा वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यायचं हां. तर अर्जुनाचा हा नियम म्हणजे नियम म्हणणार नाही मी, हा आदर्श स्वतः घ्या, की काही प्रॉब्लेम आला तर आपल्या वरिष्ठांकडून नक्की मार्गदर्शन घ्या. त्यांचे अनुभव असतात, ज्ञान असतात हां. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर इथे दुसऱ्या श्लोकापासून ना ह्या अध्यायात कृष्णाने बोलायला सुरू केलेलं आहे. मुळातच ह्या अध्यायात ना कृष्णांचं म्हणणं आहे, की तू मोहामध्ये अडकलाय आणि ते म्हणजे मोहामध्ये अडकलाय, पण कशामुळे? तर अज्ञानामुळे. हां. तर म्हणून आपण पण आपल्या मंगलाचरणमध्ये म्हणतो, ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. म्हणजे ज्ञानाने तुमचे नेत्र उघडू देत. असे गुरु म्हणजे माझे उघडू देत, अशी गुरूंकडे प्रार्थना येते. तर आता आपण थोडं-थोडं बघायला सुरू करूया, की कृष्णा हे तुम्हाला ना बाळांनो असे स्लाइड स्वरूपात आहेत. हे ॲक्चुअली हे असतात हां, श्लोक असतात. पण तुम्हाला हेवी व्हायला नको ना, म्हणून हे छोट्या-छोट्या अशा स्लाइड्सच्या पार्टमध्ये केलेलं आहे हां. तर ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे असतात. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. हं. मग आता तुम्ही म्हणाल ईश्वर कोण? भगवान कोण? तर ते आपण पुढच्या ह्याच्यानंतर शिकूया. पण म्हणजे ईश्वराकडे जायची प्रत्येक जण जातो. तुम्ही कोण आहे म्हणजे ॲज अ माणूस, ह्युमन बीइंग तुम्हाला प्रत्येकाची आस्था असते. असं नसतं कुणाची आस्था नसते. प्रत्येकाची कशावर तरी एक आस्था असते ना. मग आपण ईश्वर प्राप्तीकडे जायला जेव्हा सुरू करतो, तेव्हा हे 3 टप्पे येतात, जे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. आता ब्रह्म म्हणजे काय असतो? तर तुम्हाला जे ह्या डोळ्यांनी दिसतं ना आजूबाजूला, जे मानव निर्मित नाही, नैसर्गिकरित्या आपल्याला सगळं मिळालेलं आहे बघा. मोठ्या-मोठ्या नद्या, समुद्र, ही हवा म्हणजे ही पंचमहाभूतं मिळाली आहेत की नाही? ज्याने आपलं शरीर बनलेलं आपलं शरीर कशाने बनलंय? पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. हां, ते मातीत मिसळून जातं बघा नंतर. तर पुन्हा आपल्याला हे दिलेलं आहे बघा देवानी म्हणजे हे अ, हे दिसतंच सगळं, पण निसर्गता म्हणजे पक्षी, प्राणी, वनस्पती म्हणजे हे एक सजीवांची सृष्टी पण दिलेली आहे. हे पण आपण पाहतो. हां, मग डोळे तुम्ही मिटा. डोळे मिटलात ना, तरी आपल्या डोळ्यासमोर कधी खूप अंधार नसतो बघा. डोळे मिटले तरी आपल्याला एक प्रकाशचा दिसत राहतो.
तो प्रकाश म्हणजे हा जो आपल्या डोळ्यांनी दिसतं ना, हे जे निसर्ग किंवा डोळे मिटल्यावर सुद्धा हा ब्रह्म आहे. मग हा आहे ना, ही सारी सृष्टी वगैरे हे सगळं त्यात, हे ग्रह गोल, हे तारे, हे सगळं त्यात सामावलेलं आहे. मग आता हा ब्रह्म म्हणजे एक नियम आहे बघा, की जिथे प्रकाश आहे तिथे त्याचा सोर्स, स्रोत असतो कुठेतरी. प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचतोय, मग तो प्रकाश कशातून तरी बाहेर पडतोय, साधं विज्ञान आहे. मग त्याचा सोर्स, स्रोत असतो कुठेतरी. मग तो कोण असतो? हा असं मग आपल्याला असे प्रश्न पडायला हवेत. मग हा जो आहे, मग त्यामुळे काही लोक म्हणतात बघा, की आम्ही हा निसर्गच आमचा देव. हा मग ती ह्या ब्रह्मस्तरावर अडकून राहतात. ते काही चूक नाहीये. हा पण मग ती ह्या ब्रह्ममध्ये असतात, की ती निसर्ग किंवा आपल्या आजूबाजूचं भवताल किंवा ओम अ, वगैरे ह्यालाच देव मानतात आणि ती त्यामध्ये असतात. मग ती हा विचार करत नाहीत, की हा कुठून येतो, म्हणजे हे सारं दिसतंय, हे सगळं नीटनेटक्या पद्धतीने सुरू आहे. तर त्याचा कोणतरी कंट्रोलर असणार, हा प्रकाश येतोय आपल्यापर्यंत, त्याचा सोर्स असणार ना कुठेतरी. मग तो कोण? मग हा ब्रह्म पहिल्यांदा समजून घ्या, की हा ब्रह्म ईश्वर प्राप्तीचा पहिला आपण अचंबित होतोच ना समुद्र वगैरे बघून, हे कुणी निर्माण केलं सारं? तर हे ब्रह्म, हा जे सारं निर्माण करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. मग त्याच्यानंतर परमात्मा, हे तुम्हाला स्लाइड मध्ये दिसतायत बघा 2 नंबरच्या, चतुर्भुज नारायण रूपातले परमात्मा आहेत बघा. तर हे प्रत्येकाच्या हातात असत, म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात असतात. म्हणजे बघा, त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, असे 4 हातात 4 आयुध आणि चतुर्भुज नारायण रूपात असतात. कुठल्या रूपात असतात परमात्मा? तर ठामपणे सांगा, की चतुर्भुज नारायण रूपात. हे समोर दिसतंय ना, आणि ह्या रूपात ते प्रत्येकाच्या हृदयात असतात. म्हणजे इथं जो जो म्हणून कोण सजीव आहे ना, त्या प्रत्येक सजीवाच्या हृदयात असतात ते. म्हणजे माझ्या, तुमच्या, किंवा तुम्ही कुठलेही प्राणी घ्या, पक्षी घ्या, वनस्पती घ्या, सगळ्यांच्या मध्ये, कारण ते चेतना आहे, त्याशिवाय तुम्ही चेतना मिळणार नाही तुम्हाला जीवनाची. त्यामुळे आपल्या हृदयात आत्म्याच्या शेजारी परमात्मा स्वरूपात प्रत्येकाचे आहेत. आणि त्यामुळे मी सगळं नेहमी म्हणते, की आपण बघा महाराष्ट्रात माऊली माऊली म्हणून सगळ्यांना नमस्कार करतात बघा, वारकरी संप्रदाय. ते ह्या परमात्मा स्तरावर असतात ती लोक. ती अ, समोरच्याचे शरीर, वय वगैरे असलं बघत नाहीत. ती काय बघतात, तर त्या प्रत्येकामधला परमात्मा बघतात. तर हा ईश्वर प्राप्तीचा दुसरा टप्पा झाला. आणि त्याच्याही पुढे तुम्ही भक्तीमध्ये जसं टिकून राहाल आणि तुमचं नातं दृढ होत जाईल, तसं मग भगवान, भगवान कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि त्यांचं धाम कुठलं आहे? गोलोक वृंदावन. मग हे सुरुवातीला एक लक्षात ठेवा, की ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे कुठले? ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर हा ब्रह्म म्हणजे काय? तर हा प्रकाश आहे. कुणाचा प्रकाश आहे माहित आहे? कृष्ण गोलोक वृंदावनात राहतात. हा तर तो जो धाम आहे ना, त्याचा प्रकाश आहे हा सगळा. आणि त्याच्यामध्येच हे सारं सामावलेलं आहे. आपण म्हणजे 18 दिवसात तुम्हाला कल्पना येईल त्याची सगळ्याची व्यवस्थित. 7व्या 8व्या अध्यायांमध्ये त्या रचना वगैरे सांगितलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये. म्हणजे इथं आहे ना, तुम्हाला जाणवलं, तुमच्या जाणीवा जरा म्हणजे मोठ्या करायला हव्यात गीता शिकताना. तर तुम्हाला जाणवेल इथे चराचरामध्ये म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवेल. त्यांनी आपल्याला एकटं नाही सोडलेलं, ते नेहमी आपल्या हृदयात आपल्या बरोबर असतात आणि चराचर सृष्टीमध्ये सामावलेले आहेत ते. इथल्या सूक्ष्मतम गोष्टीमध्ये पण. त्यामुळे परमात्मा रूपाने प्रत्येक सजीवाच्या हृदयात असतात. आणि त्याच्यानंतर कृष्ण भगवान. आता माताजी पुढची स्लाइड घ्या. मग भगवान का म्हणायचं? म्हणजे भगवान कोणाला म्हणायचं? पराशर ऋषींनी ना एक व्याख्या केलेली आहे, की भग म्हणजे ऐश्वर्य आणि वान म्हणजे भगवान, म्हणजे ह्या ऐश्वर्याने युक्त असा जो असतो तो भगवान. मग ह्या आता कुठली ऐश्वर्य? तर ही षड ऐश्वर्य, ही 6 ऐश्वर्य ना, म्हणजे पूर्ण रूपात एकाच वेळेस ज्याच्याकडे आहेत तो भगवान आहे. हा मग ही कुठली 6 ऐश्वर्य? सौंदर्य, श्रीमंत, प्रसिद्धी, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास, अशी 6 ऐश्वर्य ऍट अ टाइम
पूर्ण म्हणजे पूर्ण रूपात म्हणजे कशी पूर्णच रूपात त्याच्यापेक्षा म्हणजे कणभर पण कमी नाही. अशा पूर्ण रूपात एकाच वेळेस एकाकडे असणारा तो भगवान असे कोण आहेत? कृष्ण आहेत. तर आता का तुम्ही म्हणाल, "अरे आमच्या गावात पण आहे, आमच्या जिल्ह्यात पण आहेत." असं नाहीये. आता बघा हां, पहिलं सौंदर्य घेऊया. तर इथं पहिलं सौंदर्य आलंय म्हटल्यावर आता तुम्ही जेव्हा कधी म्हणजे शास्त्रांचा अभ्यास वगैरे कराल किंवा आपल्या गोष्टी ऐकाल, कृष्णा एवढं सौंदर्य कोणाकडे वर्णन दिसणार नाही. राम, कृष्ण म्हणजे त्यांनी पहिल्यांदा त्यांना बघितलंच की त्यांच्यावर सगळे मोहित होतात. इव्हन ह्याची समुद्र मंथनाच्या गोष्टीत कृष्ण मोहिनी रूप घेतात बघा. हां, म्हणजे विष्णू मोहिनी रूप घेतात. तर सगळे असुर त्या मोहिनीवर भुलून म्हणजे तिच्याबरोबर लग्न करायला तयार होतात. असं सौंदर्याच्या दृष्टीत म्हणजे आता छोटा बालकृष्ण जेव्हा गोकुळात जायचा ना बाहेर, त्याची मैया त्याला तयार करून बाहेर पाठवायची ना, तेव्हा सगळ्या म्हणजे सगळे आजूबाजूचे सगळं हातातलं काम सोडून त्यांच्याकडे बघत राहायचे. अशी म्हणजे असं अद्भुत असं सौंदर्य आहे. म्हणजे एक झलक जरी त्यांची वर्णनं जरी ऐकली, तरी मग दुसरं आपल्याला काही छान वाटत नाही. एवढे सुंदर असे आहेत. हं. मग त्याच्यानंतर श्रीमंती. आता श्रीमंती हे आता तुम्हाला लक्षात येणार नाही. कसं आहे ना, जेव्हा तुम्ही ह्या रचना समजून घ्याल. आहे आपल्याला गोलोक चार्ट आहे. तो बघितलात की तुमच्या लक्षात येईल, की पहिल्यांदा आहे गोलोक वृंदावन. त्याच्यानंतर त्यांचे विस्तार होत राहतात. बलराम, मग बलरामांचे 4 विस्तार. असं करत विस्तार होत ना, मग जेव्हा महाविष्णू असतात ना, महाविष्णू तर त्यांच्या एका श्वासामधून करोडो ब्रह्मांड बाहेर येतात आणि त्यांनी श्वास आत घेतला की ती करोडो ब्रह्मांड आतमध्ये त्यांच्यामध्येच सामावली जातात आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आता आपण ब्रह्मांडाची रचना पण तेव्हा बघू. तर त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आपल्यासारखी हे सगळे रचना म्हणजे हे असतं. आपली जी सृष्टी म्हणजे 14 लोक वगैरे ते सगळं प्रत्येक ब्रह्मांडात असतं. त्यामुळे हे सगळं कुठून स्टार्ट होतं? गोलोक वृंदावन जिथे कृष्ण राहतात. त्यामुळे त्यांच्यापेक्षा श्रीमंत कोण असणार सांगा? किती असेल कोणाकडे पैसा? हे पृथ्वी मालकीची होईल एवढा असेल. ऍक्च्युली तसं आधी मालकीचं काही होत नाही कोणाच्या, पण धरा तुम्ही. हां, ह्याच्यापेक्षा आणि काय कोण किती पैसे कमावणार ना? तर ते नाही म्हणजे ह्यांच्या श्रीमंतीसमोर कोणच नाही. आणि ब्रह्मदेव जरी धरलात तरी ह्या एका ब्रह्मांडाच्यात एक ब्रह्मदेव आहेत. हां, असे करोडो ब्रह्मांड असतात अगणित. ओके. त्यामुळे प्रसिद्ध. आता प्रसिद्ध आपण म्हणजे तालुक्यात होऊ, जिल्हा, राज्य, देशात होऊ किंवा जास्तीत जास्त पृथ्वीवर होऊ. आता इथले पृथ्वीवरच्या लोकांना बाहेर तर कोण जाणत नाही. पण कृष्ण तसे नाहीयेत. जेवढी ब्रह्मांड तिथे प्रत्येक ठिकाणी कृष्णांच्या ह्या कथा, भागवत, गीता हे सगळं सुरूच असतं. पुन्हा बरेचसे म्हणजे वरची लोक आहेत. हां, म्हणजे म्हणजे कृष्णाचं गोलोक वृंदावनच्या तिथेच एक सदाशिव लोक आहे शिवजींचं. हां, तर तिथे वगैरे सतत कृष्णांचं भागवतम वगैरेच्या कथा सुरू असतात हां. त्यामुळे कृष्णानेवढा प्रसिद्ध कोण नाहीये. आपण एक ठराविक मर्यादित ह्याच्यात प्रसिद्ध असू. ते सगळीकडे प्रसिद्ध आहेत. हां, सामर्थ्य. सामर्थ्य पण आता तुम्हाला थोडी कल्पना येईल गोलोक चार्ट शिकलात की त्यांच्यामध्ये सामर्थ्य ते आता त्यांनीच तर एवढं सगळी ब्रह्मांड निर्माण करतात, आतमध्ये घेतात. मग एवढं सगळं जगण्यासाठी जे गरजेचं आहे सगळं, ते सगळं पुरवतात सगळ्यांना. पुन्हा किंवा तुम्ही आता माणूस म्हणजे माणूस म्हणूनच शिकायचं असेल त्यांच्या तर जेव्हा अवतार घेतात तेव्हा रामायण आणि महाभारत मधल्या त्यांच्या कथा बघा. अ, तो नाश बघा खरदूषण त्यांच्याबरोबर रामाने जेव्हा युद्ध केलेलं ना खर आणि दूषण वगैरे बरोबर म्हणजे अ, तेव्हा बघायचं एकटे राम होते आणि विरुद्ध सगळी त्यांची सेना होती. तेव्हा एकट्या रामानी एवढ्या सगळ्या त्या असुर सेनेला मारलेलं असतं. हं. तर असे म्हणजे त्यांच्या सामर्थ्यासमोर आणि कोणाचं काय असणार सामर्थ्य? हं. त्याच्यानंतर ज्ञान. आता ज्ञान असतं ना, तर आपण वेदांपर्यंत जातो जनरली ना, वेद. मग ब्रह्मदेवानी ना हे जे ज्ञान आहे वेदांचं, ब्रह्मदेवानीच ही सृष्टी निर्माण केली.
तर ब्रह्मदेवांना हे ज्ञान कोणी दिलं? तर कृष्णाने दिलेलं आहे. कारण त्यांच्याच नाभीमधून असा एक कमळाचा देठ बाहेर येतो आणि त्यात ब्रह्मा तयार होतात आणि ब्रह्मा तपश्चर्या करतात आणि त्याच्यानंतर कृष्ण त्यांना हे ज्ञान देतात. त्यामुळे आणि 15व्या अध्यायात आपण शिकू की सारं ज्ञान, वेदांचं सार कोण आहे? तर कृष्ण आहेत. आपला गीतेचा 15वा अध्याय ना, त्याच्यात आपण हे पाहू. त्याच्यानंतर हे सगळं जरी कुठेतरी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात जरी एकत्र सापडलं, म्हणजे मी थोडंफार म्हणते, एवढ्या एक्स्ट्रीम लेव्हलचं एकत्र नाही सापडणार कुठे. तर संन्यास हा 6वा अध्याय म्हणजे गोष्ट आहे 6वी. जे म्हणजे कृष्ण कशातच अडकून नाहीयेत बाळांनो. म्हणजे बघा अ, आता संन्यास म्हणजे वैराग्य असतं एक प्रकारचं. जेव्हा गोकुळातनं त्यांना ह्याच्यात कंसाला मारण्यासाठी जायचं तर असतंच मथुरेला, गोकुळ सोडायचंच असतं. तर जेव्हा येतात ते अक्रूर त्यांना न्यायला, ते एका क्षणात गोकुळातनं उठतात, मथुरेमध्ये जातात. मग तो जरासंध त्रास देत असतो, तेव्हा मथुरा सोडतात, द्वारकेमध्ये जातात. किंवा राम बघा, रामांना दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी वडिलांनी सांगितलेलं असतं, की उद्या तुझाच हे आहे म्हणून राज्याभिषेक. तरी पण पहाटे उठल्यावर कळतं, की असं-असं वडिलांचं एक वचन आहे आणि त्या वचनासाठी आपल्याला राजा नाही होता येणार आणि राजा नाही होता येणार हे तर ठीक आहे. पण 14 वर्षांचा वनवास आहे. तरी सुद्धा तुम्ही ते वर्णन वाचायला हवी रामायणातली. तेच हसू त्यांच्या चेहऱ्यावर असतं, तोच स्माइलिंग फेस आणि ते हसत-हसत म्हणजे ह्याच्यात पण वनात पण जायला तयार होतात. हे असतं वैराग्य म्हणजे कशाचाच मोह नाहीये त्यांना. ते कशात म्हणजे ते आत्माराम आहेत म्हणजे ती सगळे आत्मतृप्त आतून पूर्ण आहेत ते. ह्याला म्हणायचं पूर्ण पुरुषोत्तम. हा ते कृष्ण त्यामुळे ते संन्यासी वृत्ती आहे त्यांची. ह्या कशाचाही कणभरही त्यांना हे नाहीये म्हणजे सोस किंवा त्याचा मोह नाहीये त्यांना. मग आलं ना लक्षात? सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्धी, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास ही षड ऐश्वर्य एकाच ठिकाणी पूर्ण रूपात आहे. म्हणून त्यांना भगवान म्हणायचं. ही भगवान शब्दाची व्याख्या आहे. हा आणि त्याच्यात फक्त एकच बसतात ते म्हणजे कृष्ण म्हणून त्यांना भगवान म्हणतात. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. मग ईश्वर प्राप्तीचा तो जो तिसरा टप्पा होता ना भगवान तो हा. ओके. आता मी मगाशी म्हटलेलं तसं कठीण वेळी कृष्ण कोणाकडे अर्जुन कोणाकडे गेले बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. आपण काय करतो ते पण जरा बघा हा मग त्याच्यावरून. हा वाचा माताजी वाचणार तुम्ही? बरं हो. ठीक आहे मी वाचते. मा- हा वाचा वाचा. रेश्मा माताजी वाचताय की वाचू? हा नाही वाचा माताजी तुम्ही. चालेल. कार्पण्यदोषोपहत् स्वभावो पृच्छामि त्वां धर्मुड्डश्चेतः यच्छ्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वा प्रपन्नम्. आता मी माझ्या कर्तव्याबद्दल संभ्रमित आहे. या स्थितीत मी सांगण्यात आहे की माझ्यासाठी काय चांगले आहे हे मी तुला स्पष्टपणे सांगतो. मी तुमचा शिष्य आहे आणि आत्म्याने तुमच्या स्वाधीन केले आहे. कृपया मला सूचना द्या. हरे कृष्ण. ओके हे बघा हा इथे हे म्हणजे अर्जुनाला अर्जुनाने काय सांगितलं की आता मी संभ्रमित आहे म्हणाला ना असमंजस आहे म्हणजे मी गोंधळून गेलोय. मग म्हणजे ह्या स्थितीत माझ्यासाठी काय चांगलं आहे हे माझं मलाच कळत नाहीये. त्यामुळे मी तुमचा शिष्य आहे. मी तुम्हाला म्हणजे म्हणजे मी स्वतःला तुमच्या स्वाधीन केलंय आणि तुम्ही मला आता मार्गदर्शन करा. हा असं त्याने कृष्णांकडे मार्गदर्शन मागितलं. पूर्ण शरणागती म्हणतात. म्हणजे कृष्णांना शरणागत गेला आणि म्हटलं आता तुम्ही मला पुढचं काय करू ते मार्गदर्शन करा. आपण पण अशा वेळेस जरा दुसऱ्याचा सल्ला वगैरे घ्यायचा. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा मग आता इथून पुढे आता मग आपल्याला काय वाटतं ते आपण नाहीये असं इथे म्हणतं. मग आपल्याला काय वाटतं आपण कोण आहोत सांग बघू. खाना आता तू लहान आहेस जरा तुला काय वाटतं की तू कोण आहेस तर
तर आपल्याला काय वाटतं, आपण हे जे दिसतो, आपण आरशात वगैरे स्वतःला बघतो, तेच आपण आहे ना? घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आता आपण खरी गीता शिकायला सुरू करूया जरा. हा, हे शरीर आहे ना, हे मी आहे असं कोण पण म्हणतं, हो की नाही? पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, मग हे शरीर कशाने बनलंय? तर पंचमहाभूतानी बनलंय. हा, त्याच्या आतमध्ये पण काहीतरी आहे ना, आपल्याला आपलं मन असतं, आपली बुद्धी असते, होय की नाही? हम्म. पण हे शरीर आपण आहे असं आपण म्हणतो. मग ठीक आहे, पुढची स्लाइड घ्या माताजी. ठीक आहे. मग आता इथे सजीव आणि निर्जीव असे दोन भाग येतात. शरीर तर आपल्याला पण आहे, आणि आता इथे दाखवलेत बघा, हत्ती आहे, सॉरी, सिंह आहे, पक्षी आहे, माणूस आहे, झाड आहे, हे सजीव आहे. आणि निर्जीव कोण आहेत? गाडी, छत्री, ते दगड आहे, हे सगळे निर्जीव म्हणून दाखवले. मग आपल्याला मग त्यांना पण शरीर आहेच ना एक. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय आहे? तर त्यांच्या शरीराची वाढ होत नाही, आपली वाढ होते. आपण हालचाल करू शकतो, किंवा आपल्याला आपली बुद्धी असते. हा, असे थोडे सजीव आणि निर्जीव लोकांमध्ये फरक आहेत, हो की नाही? आहेत ना? माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, मग आता ठीक आहे. आता तुम्हाला लांबून जाताना एक गाडी, रस्त्यावर आपल्याला गाड्या दिसतात बघा, लांबून एखादी गाडी बघितलात, तर त्याचा अर्थ असा झाला का की गाडीमध्ये म्हणजे गाडी आपली आपण निघाली आहे? तर तसं नाही, आपल्याला माहित असतं की जरी आपल्याला दिसला नाही समजा, तरी गाडी ड्रायव्हर चालवतो. आत ड्रायव्हिंग सीटवर कोणतरी बसलेलं असणार, तो माणूस गाडी चालवत असणार, होय की नाही? असं नाही होत की गाडी आहे बाबा माझी आणि ती आपली आपण जाते, आपली आपण सगळा बाजार करून आली वगैरे, असं काय होत नाही ना कधी. गाडी आहे, त्याच्यात ड्रायव्हर असणार, होय की नाही? मग आपला शरीर पण आहे ना. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आपल्या शरीराच्या आत पण आहे ना, आत्मा असतो. हा, मग इथं हृदयामध्ये असतो बघा आपला आत्मा. कुठं असतो? हृदयामध्ये असतो. कारण तसं बघा, मृत्यू झाला एखाद्याचा, तर शरीर तर इथंच असतं पृथ्वीवर, म्हणजे आपल्या समोरच तर शरीर असतं ना. मग आपण काय रडत असतो? काय गेलं म्हणून रडत असतो. तर तो म्हणजे म्हणतोच ना, हा गेला, तो गेला. मग कोण गेलं? कारण शरीर, त्याची संपत्ती, असं जे काय वस्तू आहेत, त्या सगळ्या तर आपल्या जवळच असतात, तिथं समोरच असतात. तरी पण माणूस गेला गेला, मग कोण गेला? तर त्याच्यातला आत्मा निघून जातो ना. बाकी तर काहीच गेलेलं नसतं, सगळं जिथल्या तिथे असतं. हा, मग आता जी पुढची, म्हणजे हे दिसत नाहीये स्क्रीनवर. हा, ओके. मग हीच आहे ना पुढची स्लाइड? चालेल. मग आपल्या हृदयामध्ये ना आपला आत्मा असतो. हा, आणि तो निघून जातो, म्हणून मृत्यू होतो. हा, मग आपण एक लक्षात ठेवायचं, आपण नेहमी शरीराला मी म्हणजे हे असंच आपण समजतो, पण आपण म्हणजे कोण आहोत? आत्मा आहोत. हा, हे शरीर आता पुढे आपण पाहूया. आता इथे एक गोष्ट बघा, म्हणजे ही ना गोष्ट, म्हणजे हा उदाहरण बघा, की ह्यानी हा पिंजरा आणलाय आणि पिंजऱ्यामध्ये एक पक्षी आहे. तर त्यांचं लक्ष बघा कशाकडे, नुसतं त्या पिंजऱ्याला स्वच्छ करणं. तो पिंजरा त्यांनी सोन्याचा बनवून घेतलाय, आणि त्यांचं लक्ष बघा, पक्षाकडे कणभर पण नाहीये, फक्त तो पिंजरा वगैरे. आणि त्या आतमधल्या आत्मा मात्र, म्हणजे तो पक्षी जो आहे ना, तो बघा अक्षरशः त्याने मानच टाकली आहे. त्याला ना काय त्याच्या आनंदासाठी ते काही करत नाही, तर वरच्या पिंजऱ्यालाच सगळं समजून पिंजऱ्याचीच देखभाल करतायत. मग हे दुसऱ्या स्लाइड मध्ये दाखवलंय ना, तसे आपण आहोत. आपला हृदयातला तो आत्मा आहे, आणि हे शरीर म्हणजे पिंजऱ्यासारखं वरचं वस्त्र आहे. हा, मग आपण काय करतो? शरीर, नुसतं शरीराचे आनंद, मी कसा दिसतो, मग मी हा ड्रेस घालेन वगैरे वगैरे. मग ओ, एक मिनिट, बाळानो, एक मिनिट थांबा, हा पाणी आलं आमचं. हो, चालेल चालेल.
तर आपण काय करतो ना, ह्या शरीरासाठी जे छान आहे ते करतो, आत्म्याच्या आनंदासाठी काय करत नाही. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. ओके. मग आत्म्यासाठी काय, आता तुम्हाला प्रश्न पडणार ठीक आहे, मग आत्म्यासाठी काय करायला हवं आम्ही? थांबा 2 मिनिटं. हा, तर आत्म्याचा अन्न कुठला आहे? हा महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा आपला महामंत्र आहे आणि हे आत्म्याचं अन्न आहे. त्याला अन्न म्हणजे कसं, आपल्या आत्म्याला ना तुम्ही असे शांत बसलात आणि आता देवासमोर अगरबत्ती लावली, दिवा लावला, फुलं असतात आपल्या घरात म्हणजे दारात, तर आणून घातले बघा, तुम्हाला एक वेगळा आनंद मिळतो. किंवा असं हे आत्म्याचे आनंद आहेत, त्याला ना आवडतं हे सगळं. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. आणि हे सारं आता हे आम्ही सांगत नाही, हा कलियुगाचा धर्म आहे, आपण पुढे शिकू. हा कलियुगाचा धर्म आहे, हरिनाम जप. ओके. तर शरीर आणि आत्मा म्हणजे आपण कोण आहोत, आपल्याला ना जीवात्मा म्हणायचं. हा मनुष्य जो आहोत आपण, त्यांना काय म्हणतात? जीवात्मा. आपलं एक शरीर आहे आणि त्याच्या आतमध्ये एक आत्मा आहे, त्यामुळे आपला शब्द काय? जीवात्मा. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. हा 2.13 तुम्ही वहीत हा नंबर लिहून ठेवा. आणि म्हणजे गीता शिकायला इथपर्यंत आलाय तुम्ही, हेच खूप छोट्या छोट्या वयात. तर हा श्लोक आहे ना, हा जो सध्या तुमच्या समोर आलाय, हा कधीही विसरायचा नाही. हा 2.13 वाचा माताजी. 2.13 देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरं प्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति. हरे कृष्ण माताजी. माताजी पुढची स्लाइड घ्या. ओके. आता आधी पुढची घ्या. वाचा माताजी. रेश्मा माताजी वाचा ना तुम्ही अनुवाद, तुम्ही पण घ्या संधी. रेश्मा माताजी वाचताय? जसे मूर्तिमंत आत्मा सतत प्रवास करत असतो या शरीरात, बालपणापासून तारुण्यापर्यंत ते वृद्धावस्थेपर्यंत, आत्मा त्याच प्रकारे मृत्यूच्या वेळी दुसऱ्या शरीरात जातो. आत्मसाक्षात्काराची जाणीव करणारा आत्मा अशा बदलामुळे आश्चर्यचकित होत नाही. हरे कृष्ण. तर हा खूप महत्वाचा श्लोक आहे आणि तुम्ही प्रत्येकाने हा लक्षात ठेवा. आपल्याला खूप म्हणजे जीवनाच्या ह्या प्रवासात ना हे कायम लक्षात ठेवायचं की हा आपला आत्मा आहे ना, हा सतत प्रवासात असतो. म्हणजे कुठल्या प्रवासात? तुम्ही म्हणणार बाबा माताजी तुम्ही तर खुर्चीत बसलाय, तुम्ही कसल्या प्रवासात दिसत नाहीये. तसं नाही, गीता शिकताना तुमच्या जाणीवा थोड्या मोठ्या कराव्या लागतात. तर आहे ना, आपण सगळीच जण सततच्या प्रवासात आहोत, कोणच नाही त्याला अपवाद नाहीये. तर कुठला प्रवास असतो? जेव्हा ह्या शरीरात आता आला आत्मा, तर मी कधीतरी जन्मले पण होते ना. मग जन्मलो, मग आपण जन्मतो तेव्हा छोटं बाळ असतो. मग त्याच्यानंतर बालपण झालं की तारुण्यावस्था, मग वृद्धावस्था. मग वृद्ध झालं की काय होतं ना, हे शरीर साथ देत नाही. म्हणजे वृद्धावस्थेत बघा आपण परावलंबी होतो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्याचं सहाय्य घ्यावं लागतं. मग आत्म्याला हे शरीर आपलं साथ देत नाही. मग अशा वेळेस आत्मा काय करतो? हे शरीर म्हणजे जेवढे आपले प्रत्येक जण इथे जन्म घेतो तेव्हा मृत्यूची तारीख तर ठरलेली असते. मग ते दिवस झाले की हे शरीर तो सोडतो आणि तो दुसऱ्या शरीरात निघून जातो. मग ते दुसरं शरीर पण आपण जी कर्म करतो त्यानुसार आपलं ठरलेलं असतं. त्या दुसऱ्या शरीरात तो निघून जातो. मग ते शरीर वापरतो, त्या शरीरातले जेवढे दिवस असतात आणि तो म्हातारा झालं की ते साथ देत नाही शरीर, मग ते सोडतो. तिसरं असा अखंड प्रवासात असतो. 84 लाख योनीमध्ये जन्म घेऊन मग शेवटी मनुष्य जन्म मिळतो. त्यामुळे असं कधीच समजू नका की माझ्याजवळ काय नाही. मुख्य म्हणजे मनुष्य जन्म मिळाला आणि ही एक बुद्धी मिळाली हे गीता जाणण्याची, हेच खूप नशीब आहे. म्हणजे मनुष्य जन्म हा सुदुर्लभ आहे. तो मिळालाय हे शरीर, ह्याचा
उपयोग करायला हवा आपण हे ज्ञान मिळवण्यासाठी, की आपण आत्मा आहोत आणि आपल्याला काय आहे आत्म्याच्या आनंदासाठी काहीतरी करायसाठी हे शरीर मिळालंय. काय असतं ना, प्राण्यांना एवढी बुद्धी नसते, त्यामुळे ती हे काही करू नाही शकत. हा फरक आहे प्राण्यात आणि आपल्यात. आपण भक्ती करू शकतो. तर लक्षात ठेवायचं की प्रत्येक जण इथे जन्म घेतो तो मृत्यू पावतो. पुन्हा प्रत्येक जण कधीतरी बाळ असतो, तरुण असतो आणि तो म्हातारा होणार आहे. विनाकारणच्या स्वतःला सजवण्याच्या सध्याची एवढी कॉस्मेटिक सर्जरी वगैरे कुठे कुठे जाऊन पोहोचलोय आपण. तर शेवटी काय आहे माहितीये, हे काळचक्र आहे, निसर्गाचं चक्र आहे आणि प्रत्येक जण म्हातारा होणार आहे. त्यामुळे त्यात खूप गुंतून नाही पडायचं, नॉर्मल राहायचं. आणि त्याच्यानंतर जेव्हा वृद्ध होतो तेव्हा आत्मा हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो. बघा कृष्णाने हे सांगितलेलं आहे. मग आत्म जो ज्ञानी असतो ना, ज्याने आता जसं तुम्ही इथे बसून हे सगळं ज्ञान मिळवताय, त्यांना हे ज्ञान जे असतं ना, असा आत्मा ह्या बदलांमुळे आश्चर्यचकित होत नाही. म्हणजे जो आहे सगळं ऑलरेडी ज्याला माहित आहे ना, तो अशा बदलांमुळे आश्चर्यचकित होत नाही, हलबडून जात नाही, दुःखात बुडत नाही. जसं इथं अर्जुन बुडतोय. ही सगळी मला सोडून जाणार म्हणून. असं नाहीये. म्हणून कृष्णाने सांगितलंय, की तू ज्ञानामध्ये स्थित हो. तर तुम्ही पण हे लक्षात ठेवा, की हे प्रत्येकाच्या आयुष्यात येणार. बालपण, तरुणपण, प्रौढ होतो, मग म्हातारा होतो, मग ते शरीर सोडणं, दुसऱ्या शरीरात जाणं. ज्ञानी मनुष्य ह्याच्यामुळे आश्चर्यचकित होत नाही. माताजी ह्याच्या मागची स्लाइड घ्या 1 मिनिट फक्त. ह्याच्यात बघा फक्त सगळं म्हणजे बाळ तर तेच आहे बघा इथं छोटंसं रांगणारं वगैरे. आणि आता शेवटी शेवटी तो म्हातारा माणूस आहे, तो पण तोच आहे ना. मग आता तो म्हणायला हवं काय, बाबा रडू दे का तो? बाबा माझं लहान असतानाचे छोटं छोटं बाळ मी गुडगुडीत होतो, ते माझं शरीर कुठे गेलं? ती फेज निघून गेली, मागे नाही जाता येत आपल्याला. तर त्यामुळे आपण त्याचा मोह, दुःखात अडकून नाही पडायचं. आणि दुसरी एक स्लाइड मध्ये बघा, की प्रत्येक ठिकाणी हृदयात आत्मा तोच दाखवलाय बघा. शरीर त्याची हे अवस्था बदलतोय, पण आत्मा तोच आहे आणि मृत्यू पावल्यावर पण पुढे निघून गेलाय बघा आत्मा. त्यामुळे आपण आत्मा आहोत हे आपण लक्षात ठेवायचं. हे इथे कधी ना कधीतरी प्रत्येकाला सोडावं लागतं. म्हणजे त्याला कुणी अपवाद नाहीये. हे निसर्गाचे नियम आहेत. तुम्ही कोणही असा, ते नियम प्रत्येकाला लागू आहेत इथे. माताजी पुढची स्लाइड घ्या. इथं पण तेच दाखवलंय बघा. अशा ना शरीर ह्या अशा स्थित्यंतरांमधून जातोच, पण आत्मा तोच आहे बघा. आत्मा पुढे आता आपण शिकू तो म्हातारा होत नाही. माताजी पुढची स्लाइड घ्या. आपण शिकू ते. सांख्य योग या शब्दाचा अर्थच मुळात आत्म्याचं परमात्म्याशी असलेलं नातं आहे. हं मग हे बघा कसा तो मृत्यूच्या वेळेस दुसरं शरीर घेतो. एक शरीर सोडतो, दुसरं शरीर घेतो. माताजी पुढची स्लाइड घ्या. हे पण आपलं जीवन चक्र आहे. त्यामुळे 2.13वा श्लोक विसरू नका कधी. हे गीता ही कृष्णांची वाणी आहे, ती सत्यवाणी आहे. त्यामुळे कृष्णाने हे सांगितलेलं समजून घ्या. त्याने म्हणजे आयुष्यात त्याने आपण उदास व्हायचं नाही. हे सगळं जीवन चक्र आहे. आता बघा हे छोटं असताना 3 चाकी सायकल, मग एक 5वी-6वीत गेलात की ही सायकल, मग स्कूटी बिटी सारख्या गाड्या, हिरो होंडा टाईप. आणि मग त्याच्यानंतर 4 व्हीलर. आपण पण पुढे जातो तशी आपल्या साधनं पण बदलतात. आता आपल्याला परत जाऊन 3 चाकी सायकलवर बसता येईल का? तसं असतं रे. हं. माताजी पुढची स्लाइड घ्या. मग हे बघा इकडे बघा अशा योनींमधून आपला प्रवास होत असतो. इकडे पाण्यातले दाखवलेत बघा. पाण्यातले ही आपली हे आहे बघा. तुम्ही सायन्स मध्ये शिकाल पण कसे उन्नत होत गेले जीव. पहिल्यांदा जीवन हे पाण्यात सुरू झालं, तर तिथे पण त्यांनी दाखवलंय बघा. पण त्या सगळ्यामध्ये तुम्हाला आत्मा दिसतोय बघा. शरीर बदलत किती माहित नाही आपल्याला, कुणालाच माहित नसतं. तर किती किती शरीर बदलत शेवटी हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, ते तिथे जाणवतं बघा. मग पाण्यातून, मग सरपटणारे प्राणी, मग वाघ वगैरे टाईप आणि मग माणूस. घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यामुळे बघा आपण सतत प्रवासात असतो. आता इकडे पण बघा हा माणूस तरुण, मग म्हातारा म्हातारा होत गेला. मग इकडचं शरीर सोडलं,
मग एका मातेच्या म्हणजे पोटात मग आता जन्म घ्यायचा, दुसरं शरीर मिळवायचं म्हणजे आईच्या कुठल्याही, म्हणजे ती आई मनुष्याची असू दे नाही तर प्राण्यांमधली कुठल्या तरी मातेच्या पोटात गर्भ राहायचं आणि तो आला बघा, जन्म घेतला आणि पुन्हा आला. असं तुमच्या कर्मानुसार जे शरीर तुमच्यासाठी असणार तसं तुम्हाला शरीर मिळतं. मग तसं तुम्ही मृत्यूनंतर पुन्हा मातेच्या पोटात पुन्हा जन्म, पुन्हा तिथलं आयुष्य सुरू. हे जीवन चक्र आहे प्रत्येकाचं. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हा इथं पण दाखवलंय बघा. पहिल्यांदा इकडे डाव्या कोपऱ्यात बघा, तो जन्मला, मग त्याच्यानंतर छोटं म्हणजे टीनेज आलं, मग त्याने मोठा झाला, लग्न बिग्न केलं, मग त्याच्यानंतर मॅच म्हणजे म्हातारा झाला, मग आणि वृद्धच झाले, मग मृत्यू पावला. हे जीवन चक्र आहे मनुष्याचं. हा माताजी पुढची स्लाईड. हा पण आहे ना बाळांनो 2.14, हा पण एक श्लोक लक्षात ठेवायचा. आता ह्याच एक हे आहे पुढे स्लाइड, की काय आपण ना छोट्या छोट्या गोष्टींना खूप मोठं बनवतो आयुष्यात. हा तर आपण इथे पृथ्वीवर कायमचे राहायला आलेलो नसतो. आता माताजी मॅडम वाचा हा श्लोक. काय रे बाळ? हा कितवा श्लोक आहे? आता दिसतोय तो 14वा, 2.14वा. मात्रा स्पर्शातु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदहा आगपापायिनो नित्यास तास्ति तितिक्षव भारत. हे कुंतीपुत्र, आनंद आणि त्रासाचे कायमस्वरूपी स्वरूप आणि त्यांचे योग्य वेळी गायब होणे, हिवाळा आणि ग्रीष्म ऋतूचे येणे आणि गायब होण्यासारखे आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा ते इथे काय म्हणतायत, की हे कौंतेय म्हणजे कुंतीच्या पुत्रा. अर्जुनाची आई कोण होती? कुंती, माता कुंती. तर ते काय सांगतात, हे कुंतीच्या पुत्रा म्हणजे कौंतेय, की ही जी आहे ना, वारं सुटले आमची, ते पावसाळी हवा होते. ही जी सुख दुःख म्हणतो ना आपण, ही ऋतू येतात बघा, उन्हाळा आणि हे बघ हे कौंतर्या, ही तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुख दुःख आहेत ना, ती हिवाळा आणि उन्हाळा ह्यांच्या येड्या जाण्यासारखी आहेत. हे भरतवंशजा, ती सुख दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात. मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करायला हवी. क्षुब्ध म्हणजे काय? तर दुःखी. तर जसा हिवाळा म्हणजे ऋतुचक्र कधी थांबलंय का? पहिल्यांदा आता मे महिन्याच्या टायमात ते ऊन असतो, मग त्याच्यानंतर पाऊस, मग थंडी, मग परत उन्हाळा येतो. थंडी, उन्हाळा, थंडी अशी ही ऋतुचक्र आहेत. हा तसं सुख आणि दुःख हे ऋतूंसारखे कधी कायमस्वरूपी नसतात. सुख आहे तर थोडस दुःख पण येऊन जाऊन असणार, मग दुःख आहे तर ते पण कायमचं नाही टिकणार, त्याच्या मागून सुख असतात. मग हे ऋतूंप्रमाणे बदलत असतं. मग जो स्थिर असतो ना, हा हे स्थितप्रज्ञ म्हणतो ना आपण, स्थितप्रज्ञ कोण, त्याची ही कृष्णाने सांगितलेली लक्षणं आहेत. तर जो स्थितप्रज्ञ माणूस असतो ना, तो त्याने हे करून घेत नाही. म्हणजे मनुष्याने ना मगाशी 13व्या श्लोकात सांगितलंय, की त्यामुळे तो विचलित होत नाही. मग इथं लक्षात ठेवायचं, की सुख आणि दुःख ही उन्हाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंच्या येड्या जाण्यासारखी आहे. हा ती येऊन जाऊन असणार, कायमच राहणार नाही. पुढचं आता थांबा, हा स्लाइड बघा पुढची. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता हे बघा, झाड पालवी आली किंवा मे महिन्या वगैरे कडे जेव्हा डेरेदार असतं, हिरवं हिरवगार छान असतं, पानगळतीचे सीझन आले की बघा तेच झाड कसं झालंय. हा मग ह्याच्यामुळे का दुःख बुडवून घ्यावं झाडाने, आता बाबा मी चिडलो, आता मी फळच नाही लावून घेणार, किंवा मी दुसऱ्या बरोबर बोलणारच नाही, असं नाही करून चालत. हे चालणार, इथे हे सगळं असंच आहे, हे जग इथे चालतच राहणार हे सगळं. आता पुढची स्लाइड घ्या माताजी. हे एकाच झाडाचा फोटो आहे बघा, वेगवेगळ्या ऋतूमध्ये. इकडे सुरुवातीला पहिल्यांदा त्याला पालवी फुटली आहे, नवी नवी चैत्र महिन्यात असते, मग तो जरा छान हिरवागार मोठ्या मोठ्या पानांचं झालंय. मग त्याच्यानंतर शिशिर म्हणजे सुरू होतो बघा, म्हणजे थोडी थोडी पिवळी पिवळी पडायला लागतात पानं, आणि मग पान गळती, थंडीच्या ऋतूत सगळी पानं गळून जातात.
मग त्याच्यानंतर परत इकडेच्या पालवीचा चैत्र हे येतो महिना. हा, मग असं हे एकाच झाडाचे फोटो आहेत बघा, तरी ते झाड व्यवस्थित आहे, त्याने नाही दुःखात बुडवून घेतलं. तर लक्षात ठेवा की सुख आणि दुःख ही हिवाळा उन्हाळा ह्या ऋतूंच्या येण्या जाण्यासारखी आहेत आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यात येत जात असतात. हा, माणसं फक्त सांगायला बघत नाही, ती प्रत्येकाच्या आयुष्यात वर खाली होतच असतं. घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यामुळे तुम्ही स्थितप्रज्ञ बनायला शिका. कृष्ण इथे काय सांगतोय अर्जुनाला, तू हे जे म्हणतोयस ना, ही माणसं मला परत दिसणार नाही, त्यांच्या हत्येचं मला पाप लागणार वगैरे, हे सारं तू अज्ञानामुळे म्हणतोयस. ते दुःख तू सहन कर. म्हणजे त्याला अर्जुनाला वाटत असतं मी माझ्या आजोबांना परत बघणार नाही, गुरूंना वगैरे. तर कृष्ण म्हणतोय तू ते सहन कर म्हणून. हे बघा, हे एकाच माणसाचे हे दोन चेहरे आहेत आणि ते आपल्याच आतमध्ये असतात. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण 2.20 न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्म्यासाठी कधी जन्म आणि मृत्यू नाही, तो जन्मजात चिरंतर सदैव आहे. हरे कृष्ण. म्हणजे बघा, आता पुढे पुढे तुम्ही नीट शिकाल. आपला आत्मा आहे ना, तो सच्चित आनंद आहे. म्हणजे तोच फक्त कृष्णांचा शुद्ध अंश आहे. हा, कोण आहे ह्या शरीरात, तर तो आहे आत्मा, जो कृष्णांशी जोडला गेलेला आहे आणि तो त्यांचा एक अंश आहे. त्यामुळे त्याला ना त्यांची ओढ असते. आणि जसे कृष्ण सच्चिदानंद रूपाणी आहेत, म्हणजे कृष्ण सच्चित आनंद आहे, तसा आत्मा पण सच्चित आनंद असतो. त्यामुळे आत्म्यासाठी कधीही जन्म मृत्यू असं काही नसतं. जन्म होतो ते शरीर घेतं आणि मृत्यू होतो तेव्हा तो हे शरीर सोडून पुढच्या प्रवासाला निघून जातो. तो शरीर इथं सोडतो, मग आपण म्हणतो ते शरीर सुटलेलं असतं, आत्मा पुढे निघून गेलेला असतो. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता इथं बघा, हा हा मुलगा पाण्यात म्हणजे चिखलात पडलाय, मग तो काय करेल, तर ते चिखलाने तर तो इकडे तिकडे जाऊ शकणार नाही. मग त्याने बघा आंघोळ केली आणि दुसरा ड्रेस घातला की नाही. तसा आपला वृद्ध झालं ना की हे शरीर चालत नाही, मग आत्मा हे शरीर सोडतो, पुढच्या शरीरात जातो. माताजी पुढची स्लाइड घ्या. तो श्लोक आहे, म्हणजे आम्ही मनाचं नाही सांगत आहे मी, श्लोक आहेत ते. हा, आता इथं पण बघा, खाताना त्याचे डाग पडलाय, तर त्याने तो शर्ट धुण्यासाठी काढला. हा हा, माताजी पुढची. आता हे बघा, हा आता इथं की नाही, वाचा माताजी. हरे कृष्ण. जसे एखादी व्यक्ती नवीन वस्त्र घालते, जुनी वस्तू सोडून देते, त्याचप्रमाणे आत्मा नवीन भौतिक शरीर स्वीकारतो आणि जुन्या आणि निरुपयोगी वस्तूंचा त्याग करतो. हरे कृष्ण. ते बघा, कसं आहे माहित आहे. आता पहिल्यांदा उदाहरण सांगते. ह्या मुलग्याने हे जॅकेट घातलंय की नाही, समजा असाच जॅकेट घातलेला माणूस पाण्यात पडला. हा, मग पाण्यात बुडतोय, म्हणजे त्याला पोहता येत नाही, बुडतोय तो. हा, मग तुम्ही त्याला वाचवायला गेला तर तुम्ही काय वाचवणार, त्याचे जॅकेट खूप छान आहे, सुंदर आहे, त्याने खूप त्याला सजवलंय, काय 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 लावलंय, जसं आपण आपल्या शरीराला करतो. म्हणून तुम्ही त्याचं जॅकेट वाचवणार की आतल्या बुडणाऱ्या माणसाला वाचवणार. तसं आत्म्याचं असतं. कसं असतं ना, म्हणजे नॅचरली आपण माणसालाच वाचवणार की नाही, तसं आत्मा पण असतो. तो काय होतो माहितीये, आत्मा हे भौतिक, म्हणजे जेव्हा हे शरीरातले दिवस संपतात किंवा या शरीराचे म्हणजे ठरलेले दिवस असतात, प्रत्येकाला इथे दिवस श्वास काळ सगळं मोजून मिळालंय, तो झाला की आत्मा हे शरीर सोडतो आणि तो म्हणजे ते हे झालेलं असतं, वृद्ध शरीर चालत नसतं ना, त्यामुळे अशा वस्तूचा तो त्याग करतो आणि पुढे निघून जातो. हा हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आता आहे आपण आत्म्याचे हे सांगितलेले. वाचा, हा तुम्ही श्लोक ऐकला असेल कुठेतरी. हरे कृष्ण. 2.23 नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो
न शोषयती मारुतः. कोणत्याही शस्त्राने आत्म्याला कधीही तुकडे करता येत नाहीत. त्याला आगीत जाळून टाकता येऊ शकत नाही. पाण्याने ओले होऊ शकत नाही आणि वाऱ्याने सुकविले जाऊ शकत नाही. हरे कृष्ण. हे बघा, हा, हे बघा कसं आहे ना, हा जो श्लोक आहे ना, हे कृष्ण काय सांगतायत, तू म्हणजे अर्जुन म्हणतोय ना, मी त्यांना मारणार नाही, मला पाप लागणार. तेव्हा म्हणजे किंवा अर्जुनाला त्यांना मारायचं नाहीये, हत्या मी का करू? तर नाही, मी म्हणतो मी मारणार नाही त्यांना. तर तो काय सांगतायत ऍक्च्युली, तू त्यांच्या शरीराला मारशील, आत्म्याला मारू शकत नाहीस. आत्मा हा चिरंत नाही, आत्म्याला कोणीच मारू नाही शकत. असं ते कृष्ण अर्जुनाला समजावून सांगतायत की आत्म्याला कुठल्याही शस्त्राने तुकडे करता येत नाहीत, त्याला आगीत जाळता येत नाही, पाण्याने तो ओला होऊ शकत नाही आणि तो वाऱ्याने सुकवता पण येत नाही. असा आत्मा हा सच्चिदानंद आहे, त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. तू फक्त शरीराचा म्हणजे ते समोरच्या त्यांच्या शरीराच्या मोहात अडकलायस. असं ते अर्जुनाला सांगतात. आणि इथे आत्म्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. कारण तो सच्चित आनंद आहे. आता इथं बघा, ह्या स्लाइड मध्ये झोपेत सुद्धा आपला आत्मा, आपल्याला स्वप्न वगैरे दिसतात, आपण कुठं कुठं जाऊन येतो झोपेत. ऍक्च्युली गादीवरनं हललेलो पण नसतो आपण, आहे त्याच पोझिशन मध्ये झोपलेलो असतो, तरी पण आपण झोपेत जाऊन येतोच ना कुठे कुठे. हा, तर ती आपली आतली म्हणजे आपण शिकू दे सूक्ष्म शरीर वगैरे आणि त्याच्या आत आत्मा. हा, मग आता तर तेव्हा तर वाटतं की नाही की शरीर तर तिथंच असतं आणि आपण कुठे कुठे गेलेलो असतो, असं रे. मग हा आत्मा आहे ना, हे शरीर हे वरचं आवरण आहे, आत्म्याचं ड्रेस आहे एक प्रकारचा. आपले कसे ड्रेस आपण घालतो तसं शरीराने घेतलेला हा ड्रेस आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि आपल्या आत्म्याचा आनंद वेगळा आहे, तो कृष्णांचा अंश आहे, त्याला कृष्णांची ओढ असते. हा, हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. 2.37 हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हे कुंतीच्या मुला, एक तर तू रणांगणावर ठारोशील आणि स्वर्गीय ग्रहांवर जाशील, किंवा जिंकशील आणि ऐहिक साम्राज्याचा आनंद घेशील. म्हणून उठून दृढ निश्चयाने लढ. हरे कृष्ण. बघा, गीता कधीही तुम्हाला कर्तव्यांपासून कृष्णाने कधीही बाजूला व्हायला सांगितलेलं नाही. गीता हे तुम्हाला सांगितलं ना, प्रेरणेचं पुस्तक आहे. आणि अगदी 18व्या अध्यायापर्यंत पण कृष्ण त्याला हेच सांगतोय, कुठेही मुद्दा सुटलेला नाही. अशी 700 श्लोकांची ना एकदम अद्भुत अशी ही कृष्णांची वाणी आहे. ते काय सांगतायत त्याला, की एकतर तू हे बघ, तेव्हाच्या युद्धात दोनच गोष्टी व्हायच्या. दोघं लढताना एक तर एक जण जिंकायचा, जो दुसरा असायचा तो मरणार, असंच तेव्हाचं युद्ध असायचं ना. मग ते काय म्हणतात हे बघ, की एकतर तू रणांगणावर ठार होशील, म्हणजे जर का ठार झाला, मृत्यू पावलास, तर कर्तव्य करताना तू वारलायस, त्यामुळे स्वर्ग प्राप्ती होणार आणि स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील. ओके, जिंकलास तर तरी पण कर्तव्य पूर्ण करतच जिंकलायस, त्यामुळे एकतर कर्तव्याच्या मार्गावरून तुझं म्हणजे खाली पडणं होणार, काय म्हणतात अधपतन होणार नाही, किंवा म्हणजे जिंकलास तर काय मिळणार तुला, हस्तिनापूरचं साम्राज्य मिळणार. मग त्या साम्राज्याचा आनंद घे, म्हणजे दोन्ही बाजूने तुझा व्यवस्थित फायदा आहे ना. असं नाहीये की तू म्हणजे तुझा कुठून तोटा किंवा तू चुकीच्या मार्गांवर जात नाहीयेस. हा, एकतर ठार झालास तर स्वर्गात जाशील, स्वर्गीय लोकांचा आनंद घेशील, आणि जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्य मिळणार. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. म्हणजे इथं अर्जुन म्हणत असतो ना, मी नाही हे युद्ध करणार, मी हा युद्ध नाही करणार, तेव्हा ते त्याला समजून सांगतायत. हे बघा, मृत्यू पावला तर स्वर्गीय सुखाचा आनंद, नाहीतर तेव्हाचं हस्तिनापूरचं साम्राज्य म्हणजे पूर्ण पृथ्वीचं साम्राज्य होतं, तर त्यामुळे पृथ्वीचा राजा होशील. हा, त्यामुळे उठ आणि लढ म्हणून सांगतायत ते, हे तुझं कर्तव्य आहे. ह्या ना अध्यायात ना त्यांनी सांगितलेलं आहे की कर्तव्यापासून ना, म्हणजे कर्तव्याचं पालन करणं हाच धर्म आहे, हेच धर्माचं पालन आहे.
आता जी पुढची स्लाइड घ्या आणि इथं जेव्हा अर्जुनाचं कर्तव्य लढणं आहे आणि अशा वेळेस तो रणभूमी सोडून जाणं हे चूक आहे असं ते कृष्ण सांगतायत. आता आलं बघा. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. तुझे शत्रू तुला निंदनीय शब्द बोलतील व तुझ्या क्षमतेचा तिरस्कार करतील. तुझ्यासाठी यापेक्षा वेदनादायक आणखी काय असू शकते? हरे कृष्ण. ओके. हे बघा, हा आता इथं सांगितलं की तो जो म्हणतोय ना मी युद्ध नाही करणार, मला नको हे राज्य, किंवा मी एवढ्याशा एका हस्तिनापूर साम्राज्यासाठी एवढ्या लोकांच्या म्हणजे बळी घेऊ का, गुरु हत्येचं पाप घेऊ का, मला आनंद मिळत नाहीये. काय कारण आहेत आनंद मिळत नाही? पाप. हा, तर ते काय सांगतायत? किंवा निष्पाप लोकांचा बळी जाणार आहे. तर कृष्ण इथे काय सांगतायत, हे सगळा विचार तू करतोयस कारण तुझं मन म्हणजे तू भक्त आहेस म्हणून समोरच्याचा विचार वगैरे करतोयस, मान्य आहे. पण पलीकडचे म्हणजे समोरचे काय समज, समज हा अर्जुन नाही लढला असता आणि रणभूमी सोडून गेला असता तर समोरची विरुद्ध सेना काय म्हणाली असती, हा रणभूमी सोडून पळून गेला, हा पळपुटा आहे, हा आम्हाला घाबरला, हा आमच्याशी लढू नाही शकला. असे म्हणजे अशा प्रकारच्या शब्दांनी ना त्याला टोचून टोचून बोलले असते. आणि हा अर्जुन क्षत्रिय होता. हा, आणि क्षत्रिय ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असतात. प्रजा सुखी राहणे, मुलांप्रमाणे आपल्या प्रजेचं पालन पोषण करणं हे क्षत्रिय करायचे. मग अर्जुनाला ही अशी वाणी सहन झाली असती का? माणसानी बोट दाखवून म्हटलं असता, हा तो अर्जुन रणभूमी पळून गेला, आम्हाला घाबरला. अर्जुनाला कारण नव्हतं या सेनेला घाबरायचं, पण समोरच्यानी काय अर्थ घेतला असता की हा आम्हाला घाबरला आणि पळून गेला. मग सेम कृष्ण सांगतायत की तुझे शत्रू तुला निंदनीय शब्द बोलणार, तुझ्या क्षमतेचा तिरस्कार म्हणजे क्षमतेवर शंका घेणार. हा, आणि तुझ्यापेक्षा म्हणजे एक वेळ मृत्यू आलेला बरा, ह्याच्यापेक्षा वेदनादायक काय असू शकतं? हा, असं जीवन जगून तू काय करणार आहेस? आणि कोणही तुला असं म्हणजे तू आमच्यावर दया केलीस हा समोरचा पक्ष कधीही मानून घेणार नाही. ती काय म्हणणार की म्हणजे तू आम्हाला घाबरलास. हा, मग ह्यापेक्षा वेदनादायक आणि काय असू शकतं सांग? त्यापेक्षा कर्तव्याच्या मार्गावर जा म्हणून सांगितलंय. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आपल्या त्यामुळे लक्षात ठेवा, गीता ही कर्तव्याच्या मार्गावर जायला शिकवते आपल्याला. हा, वाचा माताजी. मोठा अध्याय आहे. हरे कृष्ण. 2.40. नेहाभिक्रमणाशोस्ते प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या प्रयत्नात कोणतेही नुकसान होणार नाही आणि या मार्गावरील थोडी प्रगती एखाद्याला सर्वात धोकादायक प्रकाराच्या भीतीपासून वाचवू शकते. हरे कृष्ण. आता इथं कृष्ण काय सांगतायत बघा. त्यामुळे हा जो तुझा युद्ध करण्याचा मार्ग जो आहे ना, तो कर्तव्याचा पथ आहे तुझा आणि तो योग्य आहे. आणि ह्या प्रयत्नात तुझं कुठलंही नुकसान नाहीये. कारण मगाशी सांगितलं ना, एकतर ठार झालास तर स्वर्गीय सुख घेशील, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य करशील. म्हणजे कुठूनही तुझं नुकसान नाहीये. आणि कर्तव्याच्या मार्गावरची थोडस सुद्धा, आता आपण मनुष्य जन्म का मिळालाय हे आपल्याला आता गीता सांगेल. मग गीता शिकायचा हा जो तुम्ही थोडासा सुद्धा प्रयत्न करताय ना, मग कधी क्लासला जायला वेळ होईल किंवा नाहीच करायला मिळेल, आम्ही रेकॉर्डिंगच ऐकू, किंवा मी पण हा आता थोडाफार काहीतरी प्रयत्न करतेय. हा, तर हा जे आपले थोडीशी सुद्धा ही जी आपली प्रगती आहे ना, ती सुद्धा आपल्याला एखाद्या सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. म्हणजे कुठला? अधःपतनाचा धोका असतो. मनुष्य जीवनात सगळ्यात मोठा धोका हा अधःपतनाचा आहे. म्हणजे पुढच्या जन्मी आपल्याला मनुष्य शरीर पण नाही मिळणार, प्राण्याचं शरीर मिळतं. मग पुन्हा मनुष्य शरीर मिळेपर्यंत वाट बघा. म्हणजे कृष्ण आणि भक्तीपासून आपण लांबच जातो. तर आहे ना, थोडं सुद्धा आपल्या योग्य कर्तव्याच्या मार्गावर चालायचा हा जर का तुम्ही प्रयत्न केला ना, तर ह्या अधःपतनापासून आपण वाचू शकतो. हा, आता इथे एक गोष्ट आहे. एक मंदिर असतं, त्यात एक उंदीर जातो रात्रीचा. दिवा लावून ब्राह्मण निघून जातो ना भटजी रात्रीच्या मंदिरात, आणि हा येतो आणि ती तेव्हा ना वात म्हणजे तेल संपलेलं असतं आणि वात अशी शिल्लक असते, ती नाही का थोडा वेळ उरत. त्याच टायमाला हा हे येतो उंदीर आणि ह्याला वाटतं ते काहीतरी फळ आहे आणि तेलकट वास येतो ना,
त्यामुळे हा जातो आणि ती हे घेतो, वात खातो. आणि वात अशी म्हणजे तोंडात थोडी थोडी लागलेली असते ती वात, तेव्हा ती खाईपर्यंत ना त्या कृष्णाच्या मूर्तीला, मंदिरातल्या मूर्तीला एक प्रदक्षिणा, तो काय पळत त्याचा तो काढतो आणि ती वातही गिळून टाकतो आणि कालानुरूप मग पुढे मरतो. पण आहे ना त्याच्यानंतर मात्र त्याचा उद्धार होतो. कृष्ण किती प्रेमळ आहेत बघा. कृष्ण काय समजतात की कसाही असू दे, हा माझ्याकडे आला, म्हणजे कृष्ण समजतात नाही तो माझ्या मंदिरात आला, माझ्यासाठी आला. आणि त्याने हातात दिवा घेऊन मला एक प्रदक्षिणा काढली, त्यामुळे त्याचा पुढे कृष्ण उद्धार करतात. म्हणजे ह्यातनं शिकायचं काय, थोडासा सुद्धा प्रयत्न आपला फुकट जात नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. इथं बघा, रामांना सेतू बांधताना खारुताई म्हणजे हे काय म्हणत असतात वानर, की तू मधी मधी, खारुताईला असं वाटत असतं बापरे सगळी रामांना मदत करतात, आपण पण करावी. म्हणून खारुताई पण छोटे छोटे दगड घेऊन मधनं मधनं पळत असते ना. तर राम काय ते वानर काय म्हणत असतात, अगं तू पायाखाली येशील आणि पाय बी पडला तर मरशील ना, म्हणून ते तिला बाजूला हो म्हणत असतात. मग हे राम बघत असतात आणि राम बघा मोठ्या प्रेमाने तिला हातात उचलून घेतात. तर तिने तिचे कर्तव्याच्या मार्गावर चालली की नाही आणि कुरवाळतात. ते म्हणतात पण ना, खारुताईच्या पाठीवरती 3 बोट आहेत ना असे रेषा, त्या रामानी हात फिरवल्यामुळे उठलेले आहेत. मग ते ठीक आहे. मग त्यामुळे आपली छोटीशी, ते हृदयातच आहेत रे आपल्या, त्यामुळे तुमची छोटीशी सेवा पण त्यांना माहित असते. जगाला माहित असू दे अगर नसू दे, त्यांना माहित असते. आता हनुमान बघा, ते आपली ओळखच कशी करून द्यायची, रामदास, रामाचा दास आहे मी. हा, आता खूप लोक असतात बघा सज्जनगड वगैरे तिकडे रामदासी म्हणतात, ते म्हणजे स्वतःला काय म्हणतात, रामाचे दास. तसं हनुमान किती किती केलं हनुमानांना. तुम्ही काय म्हणता, बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहेत की नाही. मनोजवम मारुततुल्य वेगम. तर ते बुद्धिमत्ता वरिष्ठम आहेत, तरी सुद्धा किती नम्र बघा. आणि ते काय म्हणायचे नेहमी स्वतःला, रामांचा दास. आणि रामानी पण त्यांच्यावर किती किती प्रेम केलं. जेवढं रामांना भरत प्रिय, तेवढेच तुम मम प्रिय भरत ही समभाव म्हटलेले आहेत ना, भरता एवढंच प्रिय आहेस म्हणतात. आणि म्हणजे हृदयात, म्हणजे हृदयात नाही, असे मिठी मारतात असं. म्हणजे जेवढं त्यांनी प्रेम केलं तेवढंच रामानी त्यांच्यावर केलं. त्यामुळे सेवा ह्या हे जात नाहीत, फुकट जात नाहीत. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. ओके. हे आपण नंतर पण बघू, की तुम्ही म्हणाल माताजी असं का म्हणताय, की कलियुगाचा धर्म काय आहे, तर पवित्र नामाचा जप. ते आपण पुढं पुढं नीट शिकणार आहोत. त्यामुळे आत्म्याचं अन्न आहे ते. तर नेदरलँड नावाच्या देशात ना, लहानपणापासूनच बघा त्यांनी, वन ऑफ द ग्रेटेस्ट लॉ ऑफ नेदरलँड, की भगवद्गीता क्लासेस आर कंपल्सरी फॉर डच स्टुडंट. म्हणजे तिथं लहानपणापासून गीता शिकवतात आणि ते किती छान आहे. म्हणजे घ्या माताजी पुढची स्लाइड. मग आपण आज काय शिकलो, की आपण शरीर नाही, आत्मा आहोत. आत्मा कुठं असतो, हृदयात असतो. हा, आपण आत्म्याला पाहू शकत नाही. का पाहू शकत नाही, कारण त्याचं वजन दिलंय बघा. केसाचं टोक असतं ना, टोक, त्याच्या 10,000वा भाग एवढा आत्म्याचा आकार आहे. एका केसाच्या टोकाचा 10,000 भाग केला तर जेवढा होणार तेवढा आकार आहे आत्म्याचा. त्यामुळे आपण आत्मा पाहू नाही शकत. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तर आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि आत्मा काय करतो, एका शरीरातनं दुसऱ्या शरीरात जातो. हे शरीर जीर्ण झालं की. आणि कृष्णासाठी केलेली कोणतीही छोटी सेवा गमावत नाही, म्हणजे कधी फुकट जात नाही. त्यामुळे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की लढणं तुझं कर्तव्य आहे आणि तू ते करायला हवंस. माताजी पुढचीच आहे. आणि कृष्णासाठी केलेल्या कामात, म्हणजे जेव्हा कृष्णाने लढ म्हणून सांगितलंय, तर ते म्हणतात तू पापाची काळजी करू नको. कर्तव्य करताना जे काय होतं त्याचं पाप लागत नसतं. 13वा श्लोक. लक्षात ठेवा तुम्ही. आणि आपल्या जीवनात पण ह्याला लक्षात ठेवा. की आपण अशा छोट्या छोट्या ह्यानी अस्थिर व्हायचं नाही, त्रास करून घ्यायचा नाही. माताजी पुढची स्लाइड घ्या. 2.13 श्लोक आणि 14वा पण जरा वाचा, काय गीता असली तर. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. झालेला आहे आपला क्लास.
माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा काय. आणि बाळांनो तुम्हाला